मित्रांनो, आपल्या कोकणातल्या समुद्राची मच्छी ती सुकी मच्छी असू या मग ताजी मच्छी असू, आपल्या कोकणातल्या मच्छीचा टेस्टच खूपच भारी असतो. तर आज मी आपल्या सावंतवाडी मच्छी मार्केटमधून ही मच्छी आणली होती हलवा. आणि आपल्या गावात या हलव्याला सरंगो असं म्हणतात. तर फर्स्ट क्लास मी कापा वगैरे बनवूनच आणली होती आणि मसाला वगैरे लावून मी आज ही मच्छी फ्राय केली, हलवा फ्राय बनवला आणि फर्स्ट क्लासपैकी ताव मारला आजच्या जेवणावर. सावंतवाडी मच्छी मार्केट हा खूपच मोठा मच्छी मार्केट आहे आणि या मच्छी मार्केटमध्ये तुम्हाला नेहमीच ताजी मच्छी मिळेल. या मार्केटमध्ये येणारी जी मच्छी असते ती मालवणची, वेंगुर्ला, शिरोडा बंदर या इथली मच्छी येते आणि खरोखर खूपच फ्रेश मच्छी मिळते या मार्केटमध्ये. तर आपण आज सावंतवाडी मच्छी मार्केटमध्ये जाऊया, बघूया सावंतवाडी मच्छी मार्केटमध्ये काय काय मच्छी आपल्याला मिळेल. तर हे सावंतवाडी मच्छी मार्केट आहे, लुईस मिगेल फर्नांडिस फिश मार्केट. तो आपल्या कोकणातल्या लोकांना मटन आणि चिकनपेक्षा मच्छी खूपच आवडते. तुम्ही कुठेही बघा, कोकणातली लोक फक्त मच्छीच खाणार आणि तो कुठलाही वार असू त्या लोकांना मच्छी पाहिजे म्हणजे पाहिजेच. नमस्कार मित्रांनो, तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही बघू शकता सावंतवाडी मच्छी मार्केटमध्ये आपल्याला काय काय मच्छी मिळेल आणि सगळी मच्छी जी आहे ती खूपच फ्रेश मच्छी आहे आणि सावंतवाडी फिश मार्केट हा खूपच साफसुथरं मच्छी मार्केट आहे. तुम्ही बघू शकता. काय नाही, मी वागडी बघ बांगडे किती हलव्याचे किती? हे कसं सावंतवाडीच्या या फिश मार्केटमध्ये तुम्हाला दिसून येणार की सगळ्या ठिकाणी जी आहे ती ताजीच मच्छी इथे विकली जाते आणि मला जी मच्छी पाहिजे होती ती पाकट मच्छी मला खूपच आवडते. आपण कोकणात वागळी असे बोलतो. काय घे बरी मग घे. माका ना वागळी घ्यायची. वागळी काय बोलतो भाऊ, कसं आहे? वागळी नाही काय? वागळी नाही. कशा मोरी आहेत बघा. एक किलो नको. या मार्केटमध्ये फर्स्ट फ्लोअरवरती ताजी मच्छी पण मिळते, पण इथे सुकी मच्छी मिळते आणि सुकी मच्छी खूपच चांगली असते इथली.
मी नेहमी आल्यावर घेऊन जातो. तर अगोदर मी सुकी मच्छी घ्यायला जातो. तर सुकी मच्छी घेतल्यानंतर बघू आपण काय मच्छी मी घेणार आज. किती मोरी कितीची? मोरी 700 रुपये. नाही बाबा, 900ची पोळी. मी जाऊन जाणार तुका जाऊन झाले तर मग विचारतले रडून मी घेते मला कसं परवाजी कापलं मी विकलं माझी पोळी मागास घेतल्या बहिणी 100 दिलं हे सांग माझी पोळी याच्या पोळी. दोनशेचे दी 10 ना. तो कसलो बांगडो तर तो अजून तांबडो बरोबर तर म्हाका हे कित्याक धोया दिताय तो तो तेजे किन बरो. येतले तुका 200चे 4. अरे अशा हे बरे हात चलतात. सावंतवाडीच्या या फिश मार्केटमधून मी सुकी मच्छी इथून नेहमीच घेतो आणि खूपच चांगली मच्छी असते. सुके बांगडे, सुकी मोरी आपण मुशी बोलतो, तर बोंबील, दोडकारे जे ढोमी असतात ते सुकवल्यानंतर त्याला दोडकारे बोलतो इथे. तर ते आणि बाकीचे ते कर्दी वगैरे जवळा हे सगळं काय ते इथे तुम्हाला मिळेल. सो या ताईंकडनं मी सुकी मच्छी घेतो आणि मला नेहमीच कमी भाव करून देतात ते. ही 600 रुपये किलो. 600. मित्रांनो, आता बघूया आपण काय मच्छी घेऊ शकतो. मला जी मच्छी हवी होती ती तर मच्छी नाही मिळाली. तर मी हा जो हलवा आहे सरंगा बोलतात, तर मी हा हलवा मला 300 रुपये बोलत होते हे आई. तर मला 250 रुपयामध्ये हा अर्धा हलवा मिळाला. त्याच्यात 5 कापा आहेत आणि हा डोका पण आहे. सो मला मस्तपैकी कट करून दिला आणि चांगली कापा मिळाली, मोठी मोठी कापा होती. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.